माणसाला बघायला लावणारा, लंगड्या माणसाला पळायला लावणारा, बहिऱ्या माणसाला ऐकायला लावणारा आणि गंभीरातला गंभीर आजार चुटकीशिरी बरा करतो असा दावा करणारा, गरीबाला श्रीमंत बनवायचा दावा करणारा आणि श्रीमंताला भिकारी बनवायचा दावा करणारा पास्टर बिजेंदर सिंग. सोशल मीडियावरती 3.7 मिलियन ज्याचे यूट्यूबवरती सबस्क्रायबर आहेत. सोशल मीडियाच्या प्रत्येक हँडलवरती मिलियनमध्ये ज्याचे सबस्क्रायबर आहेत. ऑफलाईन कार्यक्रमामध्ये ज्याचे लाखो लोक त्याचा चमत्कार बघण्यासाठी एकत्र होतात असा पास्टर बिजेंदर सिंग. पंजाबमध्ये होत असलेल्या अवैध धर्मांतरामध्ये सर्वात मोठी भूमिका जर कोणाची असेल तर त्या ह्या पास्टर बिजेंदर सिंगची. आणि तोच पास्टर बिजेंदर सिंग जो स्वतःला देवदूत म्हणून घेतो, तो पास्टर बिजेंदर सिंग आता जेलमध्ये गेला. पंजाबमध्ये मोहाली कोर्टाने ह्या पास्टर बिजेंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 2018 साली एक बलात्काराचा गुन्हा त्याच्यावरती दाखल झाला होता आणि त्याच केसमध्ये पास्टर बिजेंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. 2018मध्ये एका महिलेला यांनी आमिष दाखवलं की तुला परदेशामध्ये सेटल करतो, पण यांनी काय परदेशात सेटल नाही केलं. परदेशात सेटल करायच्या नावाखाली त्यांनी त्या महिलेवरती बलात्कार केला आणि त्या गुन्ह्यामध्ये हा जो पास्टर बिजेंदर सिंग आहे 42 वर्षीय, हा त्या गुन्ह्यामध्ये तो गुन्हा सिद्ध झाला आणि याला जन्मठेपेची शिक्षा झाली. मित्रांनो, हा जो पास्टर बिजेंदर सिंग आहे का, हा एवढा साधा आणि सोपा आहे का, तर अजिबात नाही. हरियाणामधल्या यमुनानगरमध्ये याचा जन्म झाला होता. हिंदू जाट परिवारामध्ये. 2000 साली यांनी एक खुनाच्या केसमध्ये हा जेलमध्ये होता आणि खुनाच्या केसमध्ये जेलमध्ये असताना यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असं त्याचं सांगणं आहे. तिथून बाहेर आल्याच्या नंतर त्याने मित्रांनो पंजाबमध्ये चर्च ऑफ विजडम नावाची एक संस्था स्थापन केली आणि संस्था स्थापन केल्याच्या नंतर त्या संस्थेच्या नावाखाली तो पंजाबमध्ये मोठे मोठे ऑफलाईन कार्यक्रम घ्यायला लागला आणि या कार्यक्रमामध्ये लोकांना जादू दाखवायला लागला. लंगड्या माणसाला पळायला लावायला लागला, आंधळ्या माणसाला बघायला लावायला लागला, बहिऱ्या माणसाला ऐकायला लावायला लागला. इव्हन HIV एड्स सारखा गंभीर आजारसुद्धा बरा करतो असा दावा हा पास्टर बिजेंदर सिंग करायला लागला. यांनी असे खोटे दावे करून सर्वसामान्य माणसाला पागल बनवून लाखोची माया, करोडोची माया या माणसाने गोळा केली होती. अशातच याने 2018 साली याच्यावरती हा बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर याच्यावर आणखी 2 गुन्हे दाखल झाले. पंजाबमधल्या कपूरथलामध्ये राहणाऱ्या एका बाईने सुद्धा याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने, जी महिला त्याच्या ऑफिसमध्ये 15 वर्ष काम करत होती, त्या महिलेने सुद्धा त्याच्यावरती मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. मित्रांनो, हा जो पास्टर बिजेंदर सिंग आहे याच्यासारखे हजारो लोक आपल्या देशामध्ये आहेत की जे भोंदूगिरी करून सर्वसामान्य माणसाला लुटण्याचं काम करतात. मग तो एखादा बाबा असू, पास्टर असू, नाही ते एखादा दुसरा कुणी फकीर असू, बरोबर का नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला येड्यात काढण्याचं काम करतात. आज सायन्स आपण आज 21व्या शतकात आहोत. विज्ञानाने आपल्याकडे एवढी प्रगती केलेली आहे, पण तरीसुद्धा आपल्यातले काही जे लोक असतात, काही आपल्या अज्ञानामुळं किंवा भोळ्या श्रद्धेमुळं अशा लोकांच्या नादी लागत असतात आणि असे जे पास्टर बाबा लोक जे आहेत ते भोळ्या भाबड्या जनतेचा फायदा घेत असतात. देवाच्या नावाखाली त्यांना येड्यात काढत असतात. आता दुसऱ्याला बारा करणारा, दुसऱ्याला श्रीमंत करणारा जो पास्टर बिजेंदर सिंग आहे आता स्वतः खडी फोडायला गेला जेलमध्ये, है ना. मग आता तरी लोकांना समजलं पाहिजे की बाबा देवावरती डायरेक्ट श्रद्धा असेल तर तुम्ही डायरेक्ट देवळात जा, देवाच्या चर्चमध्ये जा, मशिदीमध्ये जा, तुम्ही त्याच्याशी डायरेक्ट तुम्ही लॉयल राहा. हे मधले जे एजंट आहेत आणि जे देवाच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाला येड्यात बनवण्याचं काम करतायत मित्रांनो, यांच्या नादी लागू नका.